नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर आपण आज बनवणार आहेत गाईचं जे कच्चं दूध असतं, चीक असतो, त्याच्यापासून कलाकंद. आता मी हे पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये 1 लिटर असं पाणी टाकलं, मध्ये रिंग ठेवून दिली आणि ते गरम होण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलं आहे. आता हे दूध गाळून घेते. हे माझ्याकडे 4 लिटर दूध पाठवलं होतं जेठानीबाई आणि मोठ्या सुनबाईने. त्याच्यामध्ये अर्ध्या पाटवड्या केल्या आणि अर्ध्याचा बनवणार आहे गड्डा. पाटवड्याचा तुम्हाला शॉर्ट टाकला आहे. आणि तुम्ही जर का म्हणाल की बा आमच्यासाठी मोठा व्हिडिओ टाका पाटवड्यांचा, तर मी मोठा पण टाकेल. पण आता जे आहे ना, तो गड्डा बनवणार आहे या दुधापासून. आता हे दूध मी या पातेल्यामध्ये ठेवून देणार आहे आणि हे फक्त 10 मिनटाचंच काम आहे. 10 मिनटामध्ये छान असा गड्डा होतो. याच्यात साखर टाकायचं नाही आणि गुळही टाकायचा नाही, नुसतं प्लेन कोरं दूध आहे हे. आणि याचा गड्डा झाल्यावर आपण पुढची जी काही प्रक्रिया आहे ती करणार आहोत. आता आपण बघू झालं की असं. आणि आपलं हे दूध झालेलंच आहे. आपण याच्यामध्ये जी आपल्याकडे सुरी आहे ती टाकून बघू झालं की नाही. हे बघा, मी अशी टाकून बघितली सुरी, तर झालं आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. पाण्याचा अंश दुधामध्ये गाईच्या भरपूरच असतो, तुम्हाला माहिती आहे. म्हणून जरा पाणी पण आहे त्याच्यामध्ये. पण दुधाचा पूर्ण असा गड्डा झालेला आहे. आणि तो गार झाल्यावर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आणि त्याच्यापेक्षाही आपण छान असं ताटात काढल्यावर बारीक असं पुरणाच्या चाळणीने पुरणासारखंच बारीक करून घेणार आहोत. तर आता हे दूध काढून घेतलं मी सगळं काही, जो गड्डा झाला होता दुधाचा तो. आणि त्याला आपण आता चाळणीने बारीक करून घेऊया, पुरणासारखंच बिलकुल. म्हणजे आपल्याला तो असा कडक होत नाही. म्हशीचं दूध लवकरच कडक होतं, पण गाईचं दूध नाही. गाईचं जो दूध असतं, पाटवडी असते, ती मऊ होते बरं का, टणक कडक होत नाही. हे बघा, आता मी हे पुरणासारखंच काढून घेतलं. हे बघा, खाली बिलकुल पुरणासारखंच जो पदार्थ आहे तो पडला आहे पातेल्यामध्ये आपल्या. आणि याचप्रमाणे मी सगळ्याची आपला जो किस आहे तो असाच करून घेणार आहे, सगळं पुरण करून घेणार आहे. हे बघा, बघितलं ना, सगळंच पुरण करून घेतलं मी चाळणीने. आणि ते गरम असल्यावर पटापट झालं, म्हणजे जास्त गरमही नव्हतं, जास्त गारही नव्हतं. आता मी हा माझा जो काय किस आहे त्याच्यामध्ये 2 लिटरचा होता ना, मी त्याच्यात 1.5 किलो अशी साखर टाकली आहे. आणि साखरेचं पाणी होऊ देणार आहे मी, म्हणजे आपल्याला बनवायला सोपं जातं. आता ही कढई ठेवली आहे मी, जरा मोठ्या जाड बुडाची आहे आणि मोठी आहे. त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घेते आणि याला आपल्याला टेरेसवर घेऊन जायचं आहे आणि तिथे चुलीवर शिजवायचं आहे. कारण आता कसं गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे जरा, किती दिवसात मिळतो किती दिवसात नाही, तर मग अशा गोष्टींसाठी भरपूर असा गॅस लागतो. आहे आपल्याकडे चुलीची सोय, म्हणून मी टेरेसवर चूल पेटवली आणि त्याच्यावरच हे शिजून घ्यायचं, म्हणजे आटवून घ्यायचं आहे. हे बघा, आटवत आलं आहे. चला, चांगलं आटवून घेतलं आहे. जे त्याच्यात पाणी होतं ते पूर्णपणे आटून गेलं आहे. आता याच्यामध्ये मी सुंठ पावडर आणि विलायची पावडर अशा 2 पावडरी टाकून घेतल्या आहेत. आणि याला अजून आटून घेणार आहे, जरा कोरडं करणार आहे. ते पूर्णपणे कोरडं होत नाही, ते खूपच असं मऊ लुसलुशीत, बिलकुल पेढ्यांचं जो मिश्रण आहे ना, बिलकुल तसंच झालं आहे. दूधच आहे ना ते, म्हणून. आता मी हे परातीला तेल लावून घेते सगळीकडे आणि हे मिश्रण आहे ना या परातीमध्ये ओतून घेणार आहे पूर्णपणे असं. हे बघा, आणि मऊच झालं आहे, ते कडक झालंच नाही. साखरेचा पाक झाला, साखर घट्ट झाली, पण मिश्रण आपलं मऊच राहिलं, जास्त असं कडक झालंच नाही. ते खूप छान असं, त्याच्यामध्ये भरपूर असा तुपाचा अंश आहे ना, म्हणून त्यामुळे. आता मी हे पूर्णपणे काढून घेते या परातीत आणि त्याला छान असं पसरून घेते परातीमध्ये. तर त्याचा खूप असा छान असा खमंग असा पेढ्यांसारखाच सुगंध येतो आहे सारखा असा. तर आता
मी याला पूर्णपणे असं गारू देणार आहे, जास्त घाई करणार नाही आहे, पडू देणार आहे बाजूला असं म्हणजे एका ठिकाणी. आणि आता त्याच्या सगळीकडे मी त्याचे बर्फीसारखे तुकडे पाडून घेतले आहेत. आणि एवढं मऊ आहे, तुकडे पण त्याच्या अगदी त्याच्याच होत आहेत, एवढं मऊ आहे ते. हाताला पण खूप मऊ लागतं आणि तोंडात टाकल्या विरघळतं आहे. एवढा छान आपला जो कलाकंद आहे तो झाला आहे छान असा. आणि आता मी हा कलाकंद आहे ना एका भांड्यात काढून घेणार आहे पूर्णपणे, जेवढा आहे तेवढा. एवढी परातमध्ये न ठेवता आपण बाऊलमध्ये, एका छोट्या बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत. खूपच छान असे दाणेदार झाला आहे आणि खूप छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे. बघा याप्रमाणे असे मी सगळे तुकडे करून आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले. आणि राहिलेले सगळे काही जे तुकडे आहेत ते बाऊलमध्ये काढून घेणार आहे. आणि असे पदार्थ आपल्याला मिळत नाही शहरामध्ये. गावाकडे असे पदार्थ म्हणजे त्यांना सहजासहजी घरचेच गाई ढोरं गुरं असतात त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना सहजासहजी मिळतो हा पदार्थ. आणि त्यांना कामालासुद्धा उत्साह असतो, त्यांचं शरीर काटक असतं, जास्त डॉक्टर दवाखाना त्यांना लागत नाही. कारण की त्यांच्याकडे सगळे काही प्रथिनं, जीवनसत्व, प्रोटीन जे सगळंच मिळतं त्यांना, कॅल्शियम सगळं घराचं, गावराणी असे काही पदार्थ बनत असतात त्यांच्याकडे. आणि व्यायाम तर विचारूच नका, भरपूर असा दिवसभरात त्यांचा व्यायाम होत असतो. चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर प्लीज नक्की करा. आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर मग लाईक करा. भेटूया परत. बाय.